दिली ज्ञानाची समाजाला तिने ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली सावित्री माऊली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजीराव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले खूप हुशार व जिद्दी होत्या. 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलीला शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल व दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी खंबीरपणे त्या सगळ्याला तोंड दिले. सावित्रीबाईंनी समाजातील सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर